बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक अशोक कुबडे लिखित कादंबरी गोंडर भाग 16. दिवस उजाडला. उमानं नोकरीवर जायची तयारी केली आणि ती कुणाला काही न बोलता तयारी करून इंदापूरला निघून गेली. सारं वातावरण शांत होतं. वाड्यावर चालल्या गोष्टी वाड्याच्या खाली उतरायला वेळ लागला नाही. या अशा गोष्टी कितीही अंधारात केल्या तरी त्या उघडकीला आल्याशिवाय राहत नाहीत. पाहता पाहता उमा यशवंतच्या मध्ये झालेल्या गोष्टी आणि उमाच्या पसंतीला वाड्यावर झालेला अण्णा आणि बाईसाहेबांचा कडाडून विरोध गावात वाऱ्यासारखा पसरला. मोठ्या लोकांचं झाकत नसतं, पण त्याची वाच्यता जरा दबक्या आवाजात असते. उमा आणि यशवंतचा विषय गावात लोक कुतूहलानं हाताळू लागले. जागोजागी उमा आणि यशवंतच्या प्रेमाच्या गोष्टी रंगवू लागले. सगळ्या पिंगळी गावात एकच चर्चा झाली. भारताला पाकिस्तानवर विजय मिळवायला अवघ्या 2 धावांची गरज आहे अशा रोमांचक मॅचसारखी ओढ यशवंत आणि उमाच्या लग्नाची लागली होती. गरिबाचं लवकर उघडं पडतं. मोठ्यांचं लहान तोंडी मोठा घास नको म्हणून पण दबक्या स्वरात म्हणतात. गरिबाचं वाऱ्यासारखं पसरतं आणि मोठ्याचं झाकली मूठ 1.25 लाखाची. गावात संभावर्टी ज्ञानासुतार अशी माणसं वाड्यावर गेल्यावर सगळ्या गोष्टी बरोबर मजेशीर खाली येतात. गावात पसरलेली चर्चा वामन आणि शेवंतालाही कळाली. तळहातानं सूर्य झाकत नाही. मासळीनं सूर्य गिळावा तशी सहन न होणारी अजब गोष्ट ऐकून वामन शेवंत हैराण झाले. गावात तोंड दाखवायला जागा राहिली नाही. गाव मराठ्यांचं, आपलं एकटं घर अशा नाना विचारांनी शेवंतानं वामनला भंडावून सोडलं. वामनला खूप राग आला. रातभर झोप आली नाही. रात्री बराच वेळ शेवंता वामन बोलत बसली. आपण यशवंतला शाळेत पाठवून लय मोठी चूक केली. आपल्याला काय माहीत असं खेळखंडोबा करल म्हणून. शिकून शहाणा होईल वाटलं तर ह्यो अतिशहाणा झाला. मला 12% माहीत होतं. वामन रागात बोलू लागला. शेवंता पडल्या जागीच बोलू लागली. यायच्या गोंडरावर जगण्यात भादरण्यात जिंदगी गेली. पिढ्यानपिढ्या त्यांच्या भादरण्यात गेल्या. त्यांना आपण पुरतो है. मला तर झोप येईना झाली. मला तरी कुठे येते. उभा गाव मराठ्यांचा, आपलं 1-2 घर, ते पण असं. जाऊ दे शेवंता, आपण गावच सोडून जाऊ. तसाही त्या शेळीपासून आपला जीवच उबगला गावातून. नको उगी किरकिर. शेवंतानं लांब सुस्कारा सोडत वामनच्या निराशावादी निर्णयाला दुजोरा दिला. गाव ही भलतंच बहाचर. गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. आज मागासवर्गीय विद्यार्थ्यांची बैठक होती. दुपारी 11 वाजता यशवंतवर अज्ञात युवकाने हल्ला केला. यशवंतवर 5-6 पोरांनी हल्ला केला होता. त्याला काठी आणि जबर शस्त्रानं मारलं होतं. काही कारण कळायला तयार नव्हतं. तसं कारण काहीच नव्हतं. यशवंत मागासवर्गीय विद्यार्थी संघटनेचा पदाधिकारी होता. तो त्यांच्या हक्कासाठी लढत होता. यशवंतवर प्राणघातक हल्ला झाला. त्याच्या डोक्यावर, पाठीवर आणि पायांना भरपूर मार लागला होता. त्याला शहरातील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. ही बातमी उमाला कळली. ती आजच गावाकडून आली तशीच ती धावत पळत हॉस्पिटलमध्ये गेली. तो आडवा पडला होता. आजूबाजूला मागासवर्गीय विद्यार्थी संघटनेचे काही पदाधिकारी पोरं उभी होती. त्यांनी उमा आलेली पाहिली. त्यांनी तिच्याकडं पाहिलं आणि थोडं तिच्याविषयी संशयानं एकमेकांत बोलत होते. उमानं त्यांच्यातील चुळबुळ संशयित बोलणं ओळखलं. बोलण्याआधी उमा यशवंतजवळ जाऊन तिनं त्याच्या कपाळावर आलेले केस हातानं मागे सारले आणि कपाळावर हात ठेवला. तिच्या चेहऱ्यावरून तिच्या मनातील काळजी जाणवत होती. तिनं पोरांकडे पाहत विचारलं, काय झालं? काही माहीत आहे का? पोरं एकमेकांकडे पाहत होती. एकजण म्हणाला, काय होणार आहे? जे झालं ते तुमच्या समोर आहे. अरे
पण तुम्ही मला सरळ सांगा ना, मला का असं अर्धवट बोलतात? उमा असं म्हणताच एक जण म्हणाला, काय व्हायचं, यशवंतवर पैशाच्या मस्तीत आलेल्या पोराने हल्ला केला आहे. गरिबानं काही हक्कानं मागायचं नसतं, पोरीवर प्रेम करायचं नसतं, तिला जीव लावायचा नसतो, हे आम्हा मागासवर्गीय पोरांना कळत नाही. ते बिचारे पडतात पोरींच्या प्रेमात. त्यांना काय करणार या व्यवस्थेचा कारनामा? बरं मला सरळ सांगता का, म्हणून तिनं रागानं विचारलं. काही गुंड पोरांनी हल्ला केला. त्यात संस्था चालकाचेही पोर होते. यशवंत हा मागासवर्गीय मुलांच्या न्याय आणि हक्कासाठी लढत होता. मागासवर्गीय मुलांना व्यवस्थित शासनाची स्कॉलरशिप मिळावी म्हणून झगडत होता. मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे नेतृत्व करू लागला. त्याचं गप्प राहणं उमाला सारं काही सांगून गेलं. तिच्या मनात बरेच प्रसंग, काही विचार आले. कदाचित त्यात तिला मागे तिच्यावर हॉस्टेलमध्ये झाला प्रसंग आणि तेव्हा या पोरानं यशवंतनं केलेला प्रतिकार आठवला. नक्कीच तीच मुलं असावीत. मागचा बदला घेण्याच्या उद्देशाने त्यांनीच हल्ला केला असावा. तिचा संशय खरा होता. यशवंत मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं नेतृत्व करीत होता. शिवाय कॉलेजात जी वरिष्ठ मंडळी होती ती सर्व मंडळी ही उमाची पाहुणे मंडळी होती. उमाच्या बापाचं आणि त्यांचे सगळे धागेदोरे उमा ओळखून होती. त्या मुलांना मागचा बदला घ्यायचा होता आणि वरिष्ठ लोकांना उमापासून यशवंतला दूर करायचं होतं, कायमचं. आणि आपोआप यशवंतची मागासवर्गीय विद्यार्थ्यांची लढाई संपणार होती. उमानं सर्व ओळखलं आणि तिच्या मनात जे आलं ते यशवंतच्या मागासवर्गीय विद्यार्थी मित्रांना सांगितलं. उमाची तळमळ वाढली. तिच्या मनातील विचारांची गती वाढली. ती अस्वस्थ झाली. यशवंतच्या कपाळावर हात फिरवत एकटक सारखं पाहत राहिली. यशवंत शांत पडला होता. सकाळी 11 वाजता उमा कॉलेजात गेली. प्राचार्य नागरे सर कार्यालयात आपल्या दैनंदिन कामात व्यस्त होते. उमा दरवाजासमोर येऊन, येऊ सर, म्हणताच नागरे पाटील सरांनी स्मित हास्य करत तिच्याकडे पाहत मान हलवून आत येण्याचा इशारा केला. उमा नागरे सरांच्या समोरील खुर्चीवर जाऊन बसली. ती जरा गंभीर होती. तिच्या मनात चाललेली विचारांची घालमेल नागरे सरांनी ओळखली. सर म्हणाले, काय उमा, ठीक आहे ना, ड्युटी वगैरे? उमा रागातच होय म्हणाली. सर, कॉलेजात काय झालं? काही नाही. काही नाही? अहो, एक गरीब विद्यार्थी मृत्यूशी झुंज देतो आहे आणि तुम्ही असे? होय, त्याला माझा काही इलाज नाही आणि दोषही नाही. म्हणजे तुम्हाला काही घेणं देणं नाही म्हणा की. पण उमा, तुला काय घेणं देणं आहे? शिवाय तो मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा पुढारी आहे. असला म्हणून काय झालं? या समाजात त्यांना पण स्वाभिमानानं जीवन जगण्याचा हक्क आहे. पूर्वापार तो हिसकावून घेतला होता, पण आता ही तरुण पोरं हक्कानं मागतात. शिवाय त्यांना कायद्याचं समर्थन आहे. न्याय हक्कासाठी लढण्याची प्रेरणा मिळाली आहे आणि ती माणसं मुकी होती. आता न्यायाची भाषा आणि विचारांचं सामर्थ्य आलं त्यांच्यामध्ये. नागरे सर म्हणाले, पण आपलं चुकलेलं पाऊल आपल्याला दिसत नसतं. असो, ह्या वयात ह्या अशा चुका होणार, पण आपण आपला आणि पुढचा दर्जा पाहून तरी खेळ खेळावा. झालं सर, मला तुमच्या तत्त्वज्ञानाचे डोस पाजू नका. त्याचा काही उपयोग होणार नाही. परिवर्तनाच्या विचारानं ही तरुणाई हक्कासाठी लढत आहे आणि त्यांना दिलं पाहिजे. पण त्यांच्या प्रेमात पडता कामा नये आपण. त्यांना डोक्यावर घेता मग ते डोक्यावर. पण पण तू का त्याच्या? नागरे सरांचं अर्धवट बोलणं खोडून उमा बोलली, होय, मी त्यांच्या हक्काच्या लढाईची सहकारी आहे. उमा, तुझे बाबा म्हणजे अण्णासाहेब माझे आणि आपल्या संस्थाचालक कानोडे पाटील यांच्या खूप सहवासात आहेत. ते जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीचे सभापती होते तेव्हा त्यांनी जे आम्हाला कॉलेज आणि शिवाय कानोडे पाटलांना वैयक्तिक सहकार्य केलं ते आम्ही कधीच विसरू शकत नाही. आम्ही त्यांच्या मनात आहोत म्हणून त्यांचा शब्द आम्हाला पाळावाच लागतो.
म्हणजे अण्णाने सांगितलं का तुम्हाला मला काबूत ठेवायचं किंवा माझ्यावर लक्ष ठेवायचं? मी काय करावं काय करू नये ते म्हणत उमा उठण्याच्या तयारीत होती. लांब सुस्कारात सोडत ती म्हणाली, पण तुम्ही यात अपयशी व्हाल. मी यशवंतपासून दूर व्हावं ह्यासाठी त्यांनी तुमचा सहारा घेतला, तरी पण ते शक्य नाही म्हणत ती रागात पाहत पूर्णपणे उठली. किंचित हसत नागरे सर म्हणाले, आमच्या हातात शक्य आहे तेवढं आम्ही केलं. काल झालेला कॉलेजातील गोंधळ पाहता आम्ही त्याची सगळी प्रक्रिया केली आणि यशवंतला आमच्या कॉलेजातून काढून टाकलं. माझी स्वाक्षरी त्यावर कालच झाली. उमा रागातच कार्यालयाबाहेर पडली. कॉलेजच्या मैदानात 300-400 पोरांनी कार्यालयासमोर मोर्चा आणला होता. त्यांची नारेबाजी सुरू होती. उमा कार्यालयातून बाहेर पडली हे पाहताच मागासवर्गीय विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उमाच्या विरोधात नारेबाजी सुरू केली. उमानं त्यांचा विरोध ओळखला. त्यांच्या भावना ती ओळखत होती. त्यांचंही साहजिकच होतं. उमाने सर्व मुलांना हात दाखवत शांत राहण्याचा इशारा केला. काही मुलांनी जुमानला नाही, पण उमा सारखं हात दाखवून शांत राहण्यास सांगत होती. शेवटी सर्व मुलं शांत करण्यात उमाला यश मिळालं. उमा उंच ओट्यावर उभी होती. मुलं शांत होताच म्हणाली, हे पहा, तुमचा राग माझ्याविषयी असणं साहजिक आहे, पण तुम्ही माझा त्याग ओळखू शकत नाही. आज तुमच्या मित्रावर हल्ला झाला याचा आपल्या सर्वांना दुःख वाटत आहे. आपण आपल्या मागण्या, आपले हक्क आणि अधिकारासाठी झगडत आहोत. यशवंत आपला विश्वासू मित्र व नेता आहे. मी पण आपल्या सर्वांच्या हितासाठीच विचार करत आहे. मी आजही सरांना तुमच्याविषयी बोलले आणि आयुष्यभर फक्त आणि फक्त तुमच्या किंवा मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या लोकांच्या कल्याणासाठी माझं जीवन व्यतीत करणार आहे. आपला विश्वास जर माझ्यावर असेल आणि आपलं खरं प्रेम जर यशवंतवर असेल तर शांत राहावं. मला समजून घ्या. मी तुमच्यासाठी आहे. तुमच्या हक्कांसाठी लढणार आहे. मी आता सरांना तेच बोलण्यासाठी आले आहे आणि तुमच्यासाठीच जगणार आहे मी. मुलांनी उमाच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. मुलं शांत झाली. उमा सरळ दवाखान्यात गेली. यशवंत आता निद्रेतून बाहेर आला होता. उमानं त्याला उठवून 2 बिस्किटं दिली व मोर्चाबद्दल सांगितलं. यशवंत सगळं शांत ऐकत होता आणि उमाच्या चेहऱ्याकडे पाहत होता. उमा त्याची सगळी व्यवस्था करत होती. उमा तिच्या कर्तव्याने नात्यात गुंतत होती. आज पुन्हा कॉलेजात सर्व मुलं जमली होती. यशवंतला कॉलेजातून काढण्यात आलं होतं. काही मुलं ऑफिसात घुसले. नागरे सरांना जाब विचारत होते, पण ते उडवाउडवीचे उत्तर देत होते. यशवंत नागरे साहेबांना बोलत होता, पण त्यांची मनस्थिती नव्हती. नागरे सर पोलिसांना बोलावून बाहेर काढण्याची भाषा बोलत होते. एका गुंड किंवा नेहमी वादात राहून भांडण मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही प्रोत्साहन देण्याचं महापाप आमच्यावर येत आहे, असे नागरे सर म्हणाले. परिषदेच्या पदाधिकारी आणि नागरे सरांमध्ये बरीच तुम्ही झाली, पण वरच्या स्तरावरून झालेलं काम होतं त्याला नागरे सरांशी बोलून सारं व्यर्थ होतं. एका व्यवस्थेच्या परंपरेच्या विचाराने चालणाऱ्या लोकांच्या राजकारणाला जातीयवादी विरोधामुळे यशवंतचा बळी गेला होता. यशवंतचा मागासवर्गीय पोरांशी न्याय मिळवून देण्याचा लढा या मोठ्या लोकांसाठी डोकेदुखी झाला होता. शिवाय उमाचे वडील अण्णासाहेबांचे आपल्यावर व संस्थेवर असलेले उपकार फेडण्यासाठी त्यांना हे काम करणं गरजेचंच होतं. अण्णाच्या प्रतिष्ठेचा विषय होता. नागरे सरांच्या वैतागाला समजून मुलं बाहेर आली. उमा व्हरांड्यात येत होती. ती सरळ ह्या उभ्या असलेल्या मुलांच्या घोळक्याकडे आली. मुलांनी तिच्याकडे पाहिलं आणि खाली पाहिलं. उमानं त्यांच्या मनातील नाराजी ओळखली. यशवंतवर झालेला अन्याय ती समजून होती, पण तिचंही या व्यवस्थेपुढे चालणार नव्हतं. ती मुलांना म्हणाली, नाराज होऊ नका, होईल काहीतरी. लगेच एकजण म्हणाला, काय व्हायचं ते झालं. एका गरीब पोराला शिक्षणाला मुकावं लागलं. आमचे पाय असेच कापले जातात. म्हणजे आम्ही पुढे जाऊच नये, जाग्यावर स्वावलंबीपणे उभं राहू नये. हे पहा,
आपलं दुःख मी ओळखते. मी आपल्या सर्वांच्या विचारासोबत आहे. म्हणत तिनं यशवंतकडे पाहिलं. तो शांत होता. तिनं त्याला सारखं पाहिल्यावर इतर सर्वांनी आपली जागा सोडून बाजूला झाले. हे पहा यशवंत, मी तुमच्यासोबत आहे. मी सगळं काही बरोबर करेन, पण तुला न्याय मिळवून देणार. यशवंतनं तिच्याकडे पाहिलं. म्हणाला, मला तुझ्या सहकार्याची किंवा सहानुभूतीची काही एक गरज नाही. आमच्यामुळं तुला त्रास नको. मी माझ्या जीवावर जेवढं लढणार. तू काळजी करू नकोस. मी माझं सांभाळणार. तुझ्या सहानुभूतीची गरज नाही. यशवंत स्वाभिमानी असल्यानं तिच्या पुढं तो लुडबुडत नव्हता किंवा तिची गरज त्याला वाटत नव्हती. उमा, ही व्यवस्था आम्हाला मान्य करत नाही. आम्हाला पोट आणून पैदा केलेल्या लेकरांसारखं जगावं लागतं. आम्ही काही करणं, मागणं, लढणं, शिवाय प्रेम करणं यांना पचत नाही. तो निराश होता. उमा त्याची समजूत काढत होती. त्याला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन देत होती. तो सारं स्वाभिमानाने तिचे आश्वासन उडवून लावत होता. यशवंत व उमाविषयी गावात खूप चर्चा होती. शेवंताला यशवंतला बोलावं वाटत होतं. म्हणून शेवंता म्हणाली, आपण यशवंताला बोलावून घेऊ. वामनला तर त्याला बोलावून 12% कचकच तुडवावं वाटू लागलं. त्याचे हातपाय मोडून घरात फरफडत ठेवावं आणि कुत्र्यासारखा तुकडा फेकावा. अशा शब्दात वामननं आपल्या यशवंतविषयीचा राग व्यक्त केला. आणि त्याला राग येणं ही साहजिकच होतं. वामननं भाकरी सोडली. घास खाऊ वाटणा झाला. शेवंतानं घास उचलला नाही की चुलीला इस्तू लावला नाही. घरात पडून होती. 2 पोरी लग्नाच्या. माया ममतेनं माय बापू म्हणून भादरून खात असलेली माणसं आम्ही. तवा पोरं मोठी झाली. काय काय सहन केलं आम्ही, आमच्या जीवाला माहीत. आणि हे शिकून शहाणा झाला आणि असा दिवा लावला. आम्हाला जगू देत नाही वाटतं. गावात राहू देत नाही. ह्याच विचारात घरात 2 दिवस चूल पेटली नाही. गरिबाला इज्जत आणि नाव लई प्यार असतं. मोठ्यांचं काहीच होत नाही, पण गरिबाचं काहीच झाकत नाही. गरिबालाच इज्जत असते आणि ती सावरण्यासाठी गरीब पोटाला खात नाही. पण इज्जत आणि शील गरिबाला प्राणप्रिय असतं. लाज लज्जा गरीब फाटक्याच कपड्यात का होईना तिला लाजून लाजून कुरवाळत जीवा जतन जपतो, ती असते गरिबी. शेवंताने यशवंतला गावाकडे बोलावून घेतलं. दुपारची वेळ. उमा कॉलेजात पोहोचली. घरी झालेला प्रकार यशवंतला कधी कधी सांगावा असं तिला झालं होतं. म्हणून ती यशवंतला भेटण्यासाठी उत्तावीळ होती. कॉलेजात तिने यशवंतला सगळीकडे शोधायला सुरुवात केली. यशवंत काही भेटला नाही. कावरी बावरी होऊन कुणाला विचारावं असं तिला झालं. मनात वेगवेगळ्या विचारांची पाखरं उडत होती. यशवंत सापडत नव्हता म्हणून उमा अस्वस्थ झाली. कॉलेजच्या मैदानात कुणीतरी सांगितलं, यशवंत गावाकडे गेला. ती विचारात मग्न होऊन जाग्यावर स्तब्ध उभी राहिली. एखाद्याचा हातात दिलेला हात सहज सैल होऊन निसटून जावा किंवा उंजळीत धरलेलं पाणी जागा मिळेल तिथून निघून जावं, उंजळ रिकामी व्हावी, तसं तर यशवंत निसटला नसावा असा विचार तिच्या मनात घोळू लागला. तेवढ्यात तिची नजर समोर असलेल्या झाडाच्या फांदीवर खेळली. तिथं आताही 2 पाखरं प्रणय सुखातून मुक्त होऊन दूर दूर सरकत होते. उमा त्यांच्याकडे टक लावून पाहत होती. ती दूर होऊन उडून गेली. उमाच्या मनात लहरी उठत होत्या. ती मग्न होऊन त्या पाखरं बसल्या रिकाम्या फांदीकडे सारखं पाहत उभी राहिली. सांच्याला 5-6 वाजता यशवंता गावात आला. वाटेत सारं गाव त्याच्याकडे कुतूहलानं पाहू लागलं. उमा रागानं तालुक्याला गेली आणि यशवंत गावाकडे आला. वाटेनं सारं गाव त्यांच्याकडे चोरासारखं पाहत होतं. यशवंत घरी आला. हातपाय धुतले. तेवढ्यात लगेच शेवंता रानातून आली. त्याला पाहून शेवंताचा रागाचा पारा चढला. चेहरा रागीट झाला. कवा कवा त्याला फडफड बोलू असं झालं. पण तिनं खालच्या नजरेनं डोळे पिंजारून नजर फिरून पाहिलं आणि पायावर पाणी उमलून गुळणा केला.
तोंड पदरानं पुसलं. कली चिंगीला जोरात ओरडली, बाप कुठं आहे ग? आला नाही का? कोणीतरी नाही असा आवाज दिला. तोवर यशवंत अंगणातल्या आकवंड्या बाजूवर धरून आणल्यासारखा बसला. नवीन घरी अबोल असावं तसा तो चुप्प होता. आपल्या हातून एखादा मोठा अपराध झाला, आपण खूप मोठे अपराधी आहोत असा यशवंत गप्प होता. त्याला कोणी बोलायला तयार नव्हतं. कवा आला म्हणून विचारला तयार नव्हतं. मायबाप तर सोडाच, पण चिंगी कलीलाही आता हे सारं कळत होतं म्हणून त्याही बोलण्यास तयार नव्हत्या. त्या दोन्ही आता चांगल्याच टणक दिसत होत्या. त्यांना कळत होतं म्हणून त्या जवळ येत नव्हत्या. नवख्या माणसासारखं पाहत पाहत जात होत्या. डिवऱ्या म्हशीच्या दुरून जावं तसं यशवंतच्या दुरून दुरून इकडून तिकडं बाजूजवळून हिंडत होत्या. यशवंतला आपण अपराध केल्यासारखं वाटत होतं. आपण चुकलो, आपल्या हातातून गुन्हा झाला असं त्याला वाटू लागलं. म्हणून ही आपली माणसं असून आपल्याला बोलत नाहीत, जवळ येत नाहीत असं वाटू लागलं. चिंगी कलीनं त्याला पाणी सुद्धा दिलं नाही. घरात कुणीच कुणाला काहीच बोलत नव्हतं. तेवढ्यात वामन बाहेरून आला. तोही आला तसा पांढरं तोंड करून डोळे पिंजारून पाहत भिंतीला टेकून बसला. कुणी कुणाला अन काय बोलावं हेच कळत नव्हतं. शेवंत आणि वामन जाग्यावर बसले. मनात खूप गदगद शिजत होतं. भडभड बोलून टाकावं वाटत होतं, पण कुठून सुरू करावं कळत नव्हतं. चिंगी कलीनं 4 भाकरी टाकल्या. अंधार आपला सावट पसरत होता. तेवढ्यात मामा आला. त्यानं थैली ठेवली, हातपाय धुतले आणि बाजूवर येऊन बसला. सारं वातावरण शांत होतं. यशवंतचे कान उघडायला जणू वामन शेवंतानं माधव मामाला बोलावून घेतलं होतं म्हणून कुणीच आधी बोललं नाही. आता मामा आला. सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. कुणीच जेवलं नाही. शेवंतानं भावाला चल जेवण कर म्हणून विनवलं, पण तोही जेवला नाही. चिंगी कली जेवून पसारा आवरल्या. मामा बाजावर आडवा झाला आणि आभाळाकडे पाहत होता. यशवंत जवळच उशाला बसलेला. मामा आत्तापर्यंत गप्प होता. माय बा भिंतीला टेकून बसले होते. यशवंतला राहवलं नाही. मान वर करून हळूच माय म्हणाला. माय बारूद भरून ठेवल्या बॉम्बसारखी रागानं भरून असलेली शेवंता फक्त याचीच वाट पाहत होती. आता तिचा स्फोट होणार होता आणि यशवंतनं माय म्हणतात झाला. पण मला माय म्हणू नको. तोंड काळं केलं ना आमचं. तोंड काढायला जागा नाही. सगळं गाव थुंकालंय आमच्यावर. लेख शिकायलाय म्हण. हे शिकायला होय रे. अरे जीव देवावं वाटालंय आम्हाला. काही कल्याण झालं नाही आमचं. जिंदगी मातीत गेली. शिकून शहाणा होईल वाटलं, पण अतिशहाणा झालास. यशवंत कूस बदलून शांत स्वरात म्हणाला, तसं नाही माय. तू काहीच बोलू नकोस, काही बोलू नकोस तू. शेवंता भडकल्या स्वरात म्हणाली, एकतर तू राह गावात, नाहीतर आम्ही राहू. मला माझ्या पोरी उजवायच्या आहेत. तुला काय बसशील शेंदूर लावून. शेजारा पाजाऱ्यांशी भांडण लागावं तसं शेवंता रागात बोलू लागली. आतून पेटलेल्या वामनला जास्त बोलता येत नव्हतं, तरी राहवलं नाही. आतून धुपल्यासारखं धुपत होता तो. लांब सुस्कारा टाकत वामन म्हणला, काही नाही बापू. तू आम्हाला मार एकदाच आणि मगच शांत राह. त्यांचं भादरण्यात जिंदगी गेली आणि तू शिकून शहाणा झाला. तुला हात जोडतो बापू. तू गावात राहू नकोस. गाव मराठ्यांच्या भावकीचं. मला तुझं तोंड पाहायची इच्छा नाही. खूप वाटलं होतं 12% सुख भेटल, पण जाऊ दे. नशिबातच नाही. आमचं आमच्या संग जगू नाहीतर मरू. असं बोलून वामन शांत झाला. तसं नाही बाबा, नुसतं ऐका तर. अजून तसं काही झालं नाही. लोकांना काय बी म्हणतात ते.
त्यावर यशवंताजवळ आडवा झाला मामा सारं जागीच पडून ऐकत होता. शेवंतानं त्याला यशवंता येणार म्हणून बोलावलं होतं. मामा उठून वर सरकत म्हणाला, यशवंता, आपल्यासारख्याला असं जमत नाही. आपण कोण काय आपल्याला काही गुमानत नाहीत ती माणसं. आपलं जीवन म्हणजे त्यांच्यापुढं जिवंत राबणारं जनावर. मरतील, कटतील, तिला मारतील, नाहीतर तुझा पण काटा काढतील. कोणत्याही थराला जाणारी माणसं असतात ती. तू त्यांना बोलणं कसं सहन करतील? त्यातल्या त्यात आपल्यासारख्यांची आणि त्यांची काय बराबरी? गाव त्यांचं, आपल्यानं काय होतं? सारे कायदे धाब्यावर बसवले त्याने. ते म्हणतील तसाच चालतो कायदा. जाऊ दे बापू, जाऊ दे. नाद सोड, आपलं पाय. ते मरतील नाही तर तुवा काटा काढतील. पण ती मला अफाट जीव लावते, मला खूप आधार देते. तिचा जीव आहे माझ्यात. तिनं सारं सारं माझ्यातच पाहिलं आणि लग्नाचं वचनही घेतलंय. ती माझ्यासाठी सारं सोडायला तयार आहे. मी आजपर्यंत तिच्यात रमलो नाही. मी ओळखून आहे मी. जाती व्यवस्था आणि जातीतील दरी. ती माझं काही एक ऐकत नव्हती. मी तिला आवडतो म्हणून ती सारं करणार म्हणत होती. म्हणून आम्ही वचनं घेतलीत. ती माझी वाट पाहते. तिचा सगळा जीव आत्मा मी आहे मामा, मी. यशवंतच्या डोळ्यात पाणी आलं. यशवंत उमावर प्रांजळ प्रेम केलं होतं. त्यानं सारी परिस्थिती समजून तिच्या प्रेमाला होकार दिला होता. बा, आंतरजातीय विवाहाला कायद्यानं संमती आहे. पण वामन म्हणला, कायद्यानं संमती काय चाटतू काय? गाव भावकीचं हाय. एका वारकाच्या घरात त्यांची लेक नांदायलेली कशी पाहतील ते? हे पचल त्याला. 12% जीव घेतील जीव. चुलीत घाल तू या कायदा. ते फक्त आपल्यासाठीच आहे, त्यांच्यासाठी नाही. आणि जीव गेल्यावर काय करतू? असं वामन चौताळल्यावर शेवंता हलक्या आवाजात म्हणाली, आम्ही 2, तुम्ही 3. उद्या पुरी जातील, मग कोण आहे र आपल्या जीवाभावाचा? असं उद्या तुला काही करता काही झालंच तर आम्ही जगावं कसं आणि कुणासाठी? शेवंताच्याही डोळ्यात पाणी आलं. कोणाचं कुणी ऐकत नव्हतं. रात्रभर बोलाबोली झाली. यशवंत ऐकत नव्हता. वामन मनावर घेत होता. ह्याच विचारात सारे विसावले. वामन जरा जास्तच मनावर घेतलं आणि त्यांना असं कवाच पाहिलं नव्हतं. तो जास्तच विचार करून झोपला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.